हे पहा, इथे आपण शेंगदाण्याची लाल चटणी बनवत आहोत। कोरडी चटणी आहे, टिकाऊ आहे, महिनाभरही राहते, 2 महिनेही ठेवू शकता। पण 2 महिने शक्यतो ही राहत नाही, संपून जाते त्याच्या आधी, कारण खूप चविष्ट बनते। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, जे मी भाजून घेते आहे। मीडियम गॅसवरती भाजून घ्या, मीडियम किंवा लो वरती छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे। आणि ही 1 वाटी, हे पहा माझ्याकडे वाटी आहे, मी तुम्हाला दाखवते। ही 1 वाटी शेंगदाणे आहेत। हे छानपैकी आता आपण हे भाजून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरती। हे पहा, शेंगदाणा पण छानपैकी भाजत आहोत। इथे मी 1 गड्डा लसूण घेतलेला आहे। पहा, इथे शेंगदाणे भाजतात तोवर मी दाखवते। इथे मी 1 गड्डा लसूण घेतलेला आहे। हा गावरान लसूण आहे, त्यामुळे ह्याची मी सालं काढलेली नाही। हा पण आपण थोडासा भाजून घेणार आहे, चटणीमध्ये टाकायच्या अगोदर, नाही तर कच्चट चव येते लसणाची। आता हे मी काढते, जास्त भाजायचे नाहीत आपल्याला हे शेंगदाणे, कारण ही चटणी आपण तेलावरती परतणार आहोत। हे पहा, बघू शकता तुम्ही, मी शेंगदाणे जास्त भाजलेले नाही, थोडेसे भाजले आहेत। आता आपण लसूण भाजून घेऊया। आता आपण हा लसूणही छानपैकी भाजून घेणार आहे। लसणासोबत आपण थोडासा कढीपत्ताही टाकायचा आहे, तोही भाजून घ्यायचा आहे। छान चव येते कढीपत्त्यामुळे चटणीला। कढीपत्ता असा खाल्ला जात नाही, फोडणीमध्ये टाकला की मग काढून टाकतात सगळे। चटणीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता। छान कढीपत्त्याची पानं अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या लसूण। मीडियमच फ्लेम ठेवा, हाय फ्लेम ठेवू नका, तर कढीपत्त्याचा कलर पण चेंज होईल, लसूणही करपेल। सतत आपण हे मिक्स करायचं आहे। हे पहा, ब्राऊन कलर झालेला आहे आता लसणाचा, आणि कढीपत्ताही बारीक झालेला आहे पहिल्यापेक्षा, तुम्ही बघू शकता। तर आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया। आणि हे थंड करायचं आहे मिश्रण। शेंगदाणे थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत आणि मग आपण हे वाटणार आहोत। हे पहा, आपले शेंगदाणे थंड झालेले आहे आणि लसूण आणि कढीपत्ताही थंड झालेला आहे। तर आपण हे एकत्र करून जाडसर वाटायचं आहे आपल्याला, बारीक वाटायची नाही आहे चटणी, हे अशी एकदम जाडसर वाटलेली चटणी आहे। चटणी वाटतानाच आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत चटणीमध्ये। तर इथे मी 2 चमचे मोठे मिरची पावडर घेतलेली आहे, किंचितशी आपण हळद टाकणार आहोत आणि थोडासा हिंग। आणि आता ही चटणी आपण वाटून घेऊया, मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, चटणी वाटून झालेली आहे आपल्याला, एवढी जाडसर आपण केलेली आहे। आता आपण ही तेलामध्ये थोडीशी परतून घेणार आहोत। ही कोरडी चटणी आहे, तुम्ही ही अशीही एन्जॉय करू शकता, पण जर परतली तर खूप छान टेस्ट होती ह्याची। आता आपण ही थोडीशी तेलामध्ये परतून घेणार आहोत। इथे मी 2 मोठे चमचे मिरची पावडर टाकले, कारण ही चटणी आहे, जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। आणि आपण परतताना ह्याच्यात मीठ टाकणार आहे, आता नाही टाकणार।
हे पहा, आता आपण इथे शेंगदाण्याची चटणी परतण्यासाठी इथं तेल टाकलेलं आहे 1.5 चमचा. त्याच्यात मी 1 चमचा जिरी मोहरी टाकत आहे. हे पहा, जिरी मोहरी छान तडतडली आपली. आता आपण ह्याच्यात कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता आपण ह्याच्यात वाटतानाही टाकलाय, पण नंतर फोडणीला जरी टाकलं ना तर आणखीन टेस्ट वाढते ह्याची, त्यामुळे जरूर टाका. आणि आता ही जाडसर कुटलेली शेंगदाण्याची चटणी आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि बारीक गॅसवरतीच तुम्हाला हे करायचं आहे का, नाहीतर जी मिरची पावडर आपण टाकलेली आहे चटणीमध्ये ती करपून जाऊ शकते. त्यामुळे ती करपून देऊ नका आणि सतत परतत राहा. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. आता मीठ टाकलेलं आहे मी. आता मीठ टाकूनही आपण छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही 8 ते 15 दिवस आरामशीर स्टोर करू शकता. पण ही चटणी स्टोर करण्यासाठी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी वापरा, नाहीतर स्टीलचा डबा. प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवू नका, तेलाचा वास येतो चटणीला प्लास्टिकच्या बरणीत आणि पटकन चटणी खराब होते. त्यामुळे स्टीलचा डबा वापरला तरीही चालेल किंवा काचेची बॉटल वापरली तरीही चालेल. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा. हे सतत मिक्स करायचं आहे. अजिबात ह्याला 1 मिनिटही सोडून जाऊ नका, तर हे पूर्ण खालून मिरची पावडर करपून जाईल आणि तुमच्या चटणीची जी चव आहे ती खूप खराब लागेल. तर मग सतत आपल्याला हे मिक्स करतात परतायचं आहे. कमीत कमी 3 ते 4 मिनटं. पहा, 3 ते 4 मिनटं मी ही सतत परतलेली आहे चटणी. आता ही आपण थंड करून घ्यायची आहे आणि मग आपण ही भरून ठेवणार आहे. आता ही आपण संपूर्ण थंड करूया. जर तुमचा तवा जास्त गरम असेल तर ही चटणी काढून घ्या एका प्लेटमध्ये. मी लो फ्लेमवरतीच ही परतली आहे, त्यामुळे जास्त माझा तवा गरम नाही आहे, त्यामुळे ही तव्यातच ठेवणार आहे आणि हिला थंड झाल्यावरती मग तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. हे पहा, आता आपली चटणी छानपैकी थंड झालेली आहे. आता मी तुम्हाला एका भांड्यात काढून ती सर्व करून दाखवते. हे पहा, इथे मी काचेची बरणी आहे माझ्याकडे आणि एक छोटीशी खूपच अशी क्यूट अशी बरणी आहे चिनी मातीची, त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी काढून ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यात स्टीलच्या डब्यात ठेवू शकता. ही चटणी त्याच्यातही खूप छान राहते. माझ्याकडे आहे तर मी ठेवली आहे. आणि ही चटणी 8 ते 15 दिवस चांगली राहते, अजिबात खराब होत नाही. पण वाटत नाही ही 8 ते 15 दिवस राहील, कारण ही पटकन संपून जाते. टेस्टी असते तर लवकर संपते. तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही चटणी तुम्हीही बनवून पहा. तुमचे काय प्रश्न असतील तर ते विचारा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा.